खोपोली दरम्यान वडाचीवाडी यांच्यामध्ये एक बिग बॅटल आपण पाहतो. बिग बॅच मैदानामध्ये रंगली जाते. एका बाजूला वडाचीवाडी टीम जी पेन तहसीलमध्ये गणली जाते तर दुसऱ्या बाजूला आमच्या कुमारची टीम म्हणजे विहार ठाकरवाडी खोपोली. पुढे सरसवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूचा अंदाज झाला नाही. गोलंदाजाने अंदाज लावला फलंदाजाचा आणि व्हेरिएशन केलं गोलंदाजानं. स्ट्राईक वरती अक्षय आहे, नावशाकला दीपक आहे आणि गोलच्या ट्रॅकवर गोलंदाज आलाय सतीश. दीपक आहे स्ट्राईक वरती, नावशाकला अक्षय, डावखुरा फलंदाज दीपक आणि नावशाकला अक्षय. सुंदर काय कव्हरचा फटका. कव्हरला सजवलंय, कव्हरला चिरलंय, कव्हरला फाडलंय. येतोय दमदार आर पार खूबसूरत चौकार. हल्ला चढवला जातोय. डावकरा फलंदाज लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन विहार ठाकरवाडी खोपोली टीम कडे आपण पाहतोय. एका बाजूला डावकरा फलंदाज अक्षय तर स्ट्राईक वरती फलंदाज दीपक आहे. डावकरा फलंदाज दीपक आहे स्ट्राईक वरती. पुन्हा कव्हर पॉइंटला खेळून काढलाय. एक शॉर्ट पॉइंट कव्हरला चेंडू खेळून काढला होता. तत्वर मिळते सिंगल आणि सिंगल टोटल धावसंख्या होती विहार ठाकरवाडी टीमची डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतोय. 10चा आकडाला स्कोर कार्डवर वडाचीवाडी आणि विहार ठाकरवाडी यांच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल, क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. सतीश गोलंदाज ट्रॅकवर आलाय. पुढचा चेंडू सतीशचा पूल करण्याचा इरादा होता, सक्सेस ठरलाय. थोडासा बिग हिट करण्याचा इरादा होता अक्षयचा. षटक क्रमांक पहिला पिवांचं षटक मार्गस्थ लागलं जाते आणि धावा होते स्कोर कार्डवर तब्बल टोटल 11. नेल्सन फिगर 11चा आकडाला स्कोर कार्डवर. सुंदर असं नियोजन आयोजन आत्ताच आपण पाहिलं. सचिन 11 माथेरान टीम आणि अजय भस्माचं मुलाखत सुद्धा आपण पाहिली. लाख मोलाचा संदेश. तुम्हाला व्यवसाय क्रिकेट बनायचं असेल तर प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर का ग्रामीण मधून तालुका नंतर जिल्हा या ठिकाणी जर का खेळायचं असेल ना तर तुम्हाला पुढे नेण्याचं जे अस्त्र आहे ना ते खऱ्या अर्थाने मित्रांनो युट्यूब आहे. बॉलर नेम नामदेव. इथं गोलंदाज ट्रॅकवर आला नामदेव. वडाचीवाडी टीमचा गोलंदाज नामदेव. पहिले षटक फेकलं होतं. सतीश यानं धावा खर्च केल्या 11. सुंदर असं नियोजन आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नगरपालिकेचं भव्य दिव्य असं मैदान. पुढे गोलंदाज ट्रॅकवर पायलट शिफ्ट केलाय. ह्या चेंडू चला आनंद कार्पेट डिस्कला बाउंड्रीच्या बाहेर येतो या चौकार. या चौकाराच्या सहाय्याने तब्बल धावसंख्या 4 ने वाढली. टोटल आतापर्यंत. पुढचा चेंडू नामदेवचा अक्षयसाठी ऑन साइड चेंडू खेळून काढलाय. मिड विकेटला चेंडू येतो कार्पेटच्या सहाऱ्यानं परंतु सिंगल कार्पेटला घरघडत चाललाय. कार्पेटला शिरत चालला होता सिंगल आणि सिंगल टोटल धावसंख्या होती या स्कोर कार्डवर. 16चा आकडा 16 ओव्हरीच धोक्याचं परंतु 16 ओव्हरीच धोक्याचं पार केलं जाणार का. 16चा आकडाला स्कोर कार्डवर परंतु 16वा आकडा काय सांगून जाणार. प्रत्येक ज्या वेळेला लावणी येते लावणी आता लावणीचा सीझन नाहीये परंतु लावणी गायली जाते त्यावेळेला म्हणते 16 ओव्हरीचं धोक्याचं.
परंतु कोणती ट्रॅकवर गोलंदाज आहे, कोणासाठी 16 ओव्हर धोक्याचं ठरलं जाणार, नामदेवसाठी की फलंदाजसाठी. द लाईन आणि हे 16 ओव्हर धोक्याचं ठरलंय नामदेवसाठी. सज्ज होतोय वीसचा आकडाला स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय नामदेव. वडाची वाडी टीम पेन तहसील, तर दुसऱ्या बाजूला पाहतो खालापूर तहसील खोपोले टीम. विहार ठाकूरवाडी, खोपोली आणि वडाची वाडी याच्यामध्ये बिग मॅच पाहतोय. द लाईन डाऊन द लेग साइड. यस, इट इज वाईड बॉल. वाईडचा इशारा आमच्याकडे येतोय. ऑफिशियल पंच मंथन भोईर, आमच्या मोरिया बोरगाव टीमचं जागृत देवस्थान मंथन भोईर. परंतु आज ऑफिशियल पंचाची भूमिका त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. कारण ज्या ज्या वेळेला मोरिया बोरगाव टीम अडचणीमध्ये असते त्या वेळेला मंथन भोईर संकटमोचक म्हणून येतोय. परंतु फटका बसलाय का, क्षेत्ररक्षक खाली आहे. पहिला विकेट येणार. बॅक टू डग आउट. पहिला झटका लागला जातोय विहार ठाकरवाडी खोपोली टीमला. झालाय आणि वनडाऊनला आपण नेहमी म्हणतोय आपल्या इंडियाची रन मशीन विराट कोहली. परंतु RCB ने कालचा सामना जिंकलाय. सुरुवात चांगली केली, परंतु एखादी ट्रॉफी आली की अजून मात्र मित्रांनो कुठेतरी RCB फॉर्म मध्ये येईल. गोलंदाज हेमंत, परंतु स्ट्राईक वरती अक्षय, नौशाला कुमार. गोलंदाज मार्कवर गोलंदाज आहे हेमंत. तिसरे षटक हाताळण्याकरता तयार. टोटल धावसंख्या. पुलचा फटका देणार. फटका चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द रोप, आउट ऑफ द कव्हरेज एरिया. छक्का. क्या बात है. अब देखिए अक्षय भावा, या मैदानामध्ये तुझी हवा. षटकाराला आणि षटकाराने टोडल 27 आकडा. पुन्हा हेमंत गोलंदाजी मार्कवर अक्षय साठी. पुन्हा हा आपला पूल केला. क्षेत्ररक्षक आले. फलंदाज बाद. पाहिला दुसरा विकेट येतोय तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद.
झालाय परंतु हार्ड हिटर जले का कहते बुझी को रा कहते सबसे खतरनाक बल्लेबाज होते उसी को कुमार कहते हैं परंतु कुमार अजून नाशक इंडवर आहे बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय कुणाल जाणार स्ट्राईक वरती नॉ स्ट्राईकला कुमार आणि कोणत्या ट्रॅकवर गोलंदाज वडाची वाडी टीमचा हेमंत मात्र कोणत्या ट्रॅकवर राऊंड विकेट मार्या युट्यूब कॅमेरांड कडून समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते बेस्ट क्वालिटी अँड क्लॅरिटी पुढचा चेंडू घटना टेक तमाशा देख फटका बसलाय तू मै तू पकडतोस की मी पकडतोय जीवदान मिळालंय एक सिंगल आणि सिंगलला 28 2/28 परंतु तो कुमार आहे स्ट्राईक वरती हार्ड हिटर फलंदाज याच मैदानावर मी कुमारची फलंदाजी पाहिले याच मैदानावर गोलंदाजावर सळो की पळो करून सोडणारा हा फलंदाज कुमार परंतु हेमंतने आता एक चांगली सटीक लेंथ आणि लाईन गोलंदाजी केली सुंदर बॅक टू बॉलर ऑल ऑन द कार्पेट वार बाबा ताकदीने मारलाय चेंडू निघून चालला सरळ येतोय वाडी लॉंग अप बाउंड्रीच्या बाहेर चेंडू उडाली चौका जब कुमार का बल्ला चलता है ना दादा वो किसी एरिया का पता नहीं पूछता वो सीधा बाउंड्री के बाहर गेंद को भेजता है चौबे के साथ 32 है डाउन टू लेग साइड इट इज वाइड बॉल वाइड द इशारा टोटल 33 आकड्याला स्कोर कार्डवर पुढे गोलंदाज हेमंत कोणत्या ट्रॅकवर आलाय वडाची वाडी टीमचा गोलंदाज आहे समोर नामचीन खेळाडू आहे कुमार ये लगाया उड़न का टोला गेंदबाज के ऊपर अल्लाह बोला उर्रा का मुर्रा आधा डजा मिला कुमार दादा छक्का रे इस मैदान के ऊपर आग लगा डाली आपने टोटल 39 पुन्हा चेंडूला मात्र मिड विकेटला चेंडू खेळून काढलाय सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली ताकदीचा फटका ताकदवर फिल्डिंग टोटल 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला धावा आल्या स्कोर कार्डवर 40 आकड्याला स्कोर कार्डवर 40 धावा झाल्या एका बाजूला कुणाल आहे एका बाजूला हार्ड हिटर फलंदाज कुमार आहे काय दोघांच्या मध्ये ताळमेळ आहे सटीक गोलंदाजी करावी लागेल मित्रा कारण समोर कुमार नावाचं वादळ आहे आणि कुमारची फलंदाजी वाह भाई वाह मान लो दादा कुमार का बल्ला माशाअल्लाह बोला तो क्या बोला छक्का बोला चौवा बोला ये कुमार का बल्ला पुन्हा कुमार स्ट्राईक वरती आहे न्यू गोलंदाज मैदानामध्ये आलाय प्रमोदला प्रमोट करावं लागेल मैदानामध्ये कारण समोर आहे कुमार ची हार्ड हिटर फलंदाज प्रमोद लेंडी मैदानामध्ये आलाय गोलंदाज ट्रॅकवर समोर आहे विहार ठाकरवाडी खोपोली टीमचा एक तडाखेबाज फलंदाज कुमार प्रमोद डेथ ओव्हर स्पेशलिस्ट पुढला चेंडू होता ओरपी चेंडू होता वेट आणि वॉच केलं कुमारनं थोडासा फुटवर कमी पडलं मित्र म्हणेन कुमारचं परंतु सिंगल आणि सिंगल टोटल 41 परंतु काय सुंदर गोलंदाजी केली पाहिलं समोर फलंदाज तगडा आहे आणि त्याच ताकदीची गोलंदाजी करावी लागेल ते प्रमोदनं पाहिलं आणि स्लोन चेंडू पाहायला मिळाला प्रमोदचा एक सिंगल धाव संख्या 41 येते स्कोर कार्डवर प्रमोद पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय सुंदर असं नियोजन आयोजन आहे मित्रांनो
जय गणेश क्रिकेट संघ विराणी चॅम्पियन ट्रॉफी सरपंच चषक अक्रॉस द लाइन कुणाल 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 एक शेर दूसरा बब्बर शेर और गेंद पे हाथ को किया ढेर चौकार भाई 45 का आंकड़ा शट करेगा। हाँ ये देखिए जगह 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 2 रन बड़े 47 यस 47 पुढचा चेंडू प्रमोदचा घुटना टेकला होता घुटना टेक तमाशा देख अक्रॉस लाईन झाला होता कुणाल परंतु बॅटच्या रनामध्ये चेंडू आला नाही एक सिंगल लेग बायचा इशारा यस मंथन भोईर ऑफिशियल पंच आमच्याकडे लेग बायचा इशारा करतायत 48 चा आकडा आलाय स्कोर कार्डवर 48 48 धावा आल्या स्कोर कार्डवर प्रमोद पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय प्रमोद लेंडी वडाचीवाडी टीम आणि अपोजिट टीम आपण पाहतोय जी फलंदाजी करते विहार ठाकरवाडी खोपोली खालापूर तहसील पुढचा चेंडू प्रमोद ओ ये कुमार है दादा ये कुमार का बल्ला ना जोर से चल रहा है ऑन साइड चेंडू सरळ येतो वाडिश काऊ कॉर्नर लोंगांच्या मध्ये फील्ड केल्या तत्वर मिळते सिंगल टोटल 49 चा आकड्याला स्कोर कार्डवर कुणाल एका बाजूला दोघांच्या मध्ये काय ताळमेळ चांगला आहे दोघेही तडाखेबाज फलंदाज मैदानामध्ये पाहतोय विहार ठाकरवाडी टीम कडून तर प्रमोद आहे मोठा फटका मारायला देत नाहीये सुर्रॅक 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 भन्नाट गोलंदाजी प्रमोद याची आहे प्रमोद लेंडी जबरदस्त गोलंदाजी पुढे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते प्रमोद स्ट्राईक वरती कुणाल आहे नॉस्ट्रेलिया कुमार तर गोलंदाजी ट्रॅकवर प्रमोद लेंडी प्रमोदचा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने ऑफिशियल पंच मंथन भोईर पायामध्ये चेंडू पायावर चेंडू घेतला जवळ जवळ हा चेंडू जातोय सरळ डिफेंड बाउंड्रीच्या बाहेर दमदार आर पार टार्गेट सेट कर ताता इंचू आला डळव्याक 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 किरकिरे
ओम ह्रीम क्रीम बगडी बागदरी ओम बट स्वा. क्या बात है. परंतु काय होणार, काय घडणार मैदानामध्ये, कारण विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. वडाची वडी टीमला अब तक 56. यस सदा पुढचा सामना आपण पाहतोय हेतुटणे दरम्यान. यस कॉम्बॉक्स मध्ये आपण थोडंसं परिवर्तन करूया, कारण आपण बसतो ना मित्रांनो सुस्ती येते. खरोखरच खरी गोष्ट आहे. परंतु कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय आपण. शुभमजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी गोड आवाज आपण ऐकणार आहोत. ओके यस सर जाऊया पुन्हा टॉस बॉक्स कडे. आमचे शुभमजी म्हात्रे सर त्या ठिकाणी टॉस करतील. एका बाजूला हेतुटणे टीम तर दुसऱ्या बाजूला जय भवानी आंबेकर टीम यांच्यामध्ये हे बिग बॅटल आपण पाहणार आहोत. एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. एका राऊंडचा पहिला सामना 2 षटकांचा सामना राहील, याची दक्षता आपण घ्या. चला दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. माझ्या समवेत 2 षटकांचा हा सामना असेल. आणि या ठिकाणी विनंती करेन ना सरांना, या तुमच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस केलं जाईल. मॅच ऑन असेल, त्या ठिकाणी मॅच ऑन असेल. साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केलं जाईल. हेतुटणे आणि त्यांच्या विरोधात आंबेकर असा सामना. हेड अँड टेल. हेड इज अ कॉल अँड इट्स अ हेड. टॉस जिंकला या ठिकाणी हेतुटणे संघानं. आणि काय करायचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न कर. येस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मैदान अप्रतिम आहे. कशा प्रकारे पहिला सामना तुमच्या हातातून निसटला होता, परंतु अक्षयची फलंदाजी अप्रतिम राहिली आणि मैदान आणि हे एकंदरीत आयोजन अप्रतिम सुंदर तू पाहतोयस. त्या आयोजनाबद्दल आणि थोडंसं या मैदानाबद्दल काय सांगशील? मैदान तर खूप छान आहे आणि थोडासा आमचा सामना अडकला होता, कारण अक्षयने हा सामना नक्कीच आम्हाला जिंकून केला. कुठेतरी आम्ही लेट आल्यामुळे, ट्रॉपिक असल्यामुळे थोडासा लेट झाला आणि त्या 2 बॉलांचे पॅन्टी कुठेतरी सामना आम्ही गमावण्याच्या प्रयत्नात होतो. परंतु जे अक्षयने षटकार मारले त्याचं कौतुक जेवढं करावं तेवढे कमी. आणि आयोजन नक्कीच आम्हाला सपोर्ट केला. असंच आयोजन करीत राहा, नक्कीच अशीच एंट्री देत राहा. आयोजकांना धन्यवाद म्हणतो मी. यस बेस्ट ऑफ लक असेल हेतुटणे संघाला. जाऊया आपण आंबेकरच्या कर्णधाराकडे. टॉस हरलाय, महत्वाचा टॉस होता. 2 षटकांची सामने आहे. गोलंदाजी स्वीकारली आहे, फलंदाजी करायची आहे. किती धावपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 30-35च्या प्लस ठेवावं लागेल, कारण समोरची टीमची बॅटिंग सुद्धा चांगली आहे. कारण त्यांना थांबवण्यासाठी 30-35 प्लस रन करावे लागतील. नक्कीच एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2 षटकांची मॅच 35 धावांचं लक्ष्य तू म्हणालास. अप्रतिम फलंदाजी तुझ्या माध्यमातून व्हावी, परंतु हे आदिवासी प्लेयर्ससाठी, आदिवासी खेळाडूंसाठी खरं तर हे वीराणी संघानं भव्य दिव्य शामियाना उभारला आणि तो शामियाना पेन छत्रपती शिवाजी क्रीडांगणात उभारला आणि आपल्या खेळाडूंना चांगला खेळ करावाला मिळावा. आपल्या पेन तालुक्याला नव्हे तर बाहेरच्या खेळाडूंना देखील चांगलं मैदान मिळावं खेळण्यासाठी. त्यासाठी हे आयोजन आणि हे भव्य दिव्य क्रीडांगण, या क्रीडांगणाबद्दल थोडंसं काय सांगशील? कारण आपल्या पेन तालुक्यातील हे क्रीडांगण अप्रतिम आहे. माझ्या मते तर खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आदिवासी खेळाडूंसाठी. कमीत कमी सीझनला ह्या ग्राउंडला कमीत कमी 4 ते 5 दौरे ह्या पद्धतीचे व्हायला पाहिजेत. म्हणजे आणखी खेळाडू ओळखता येतील, चांगले खेळाडू निघून येतील आणि पुढे जाण्याची त्यांनी वाटचाल चांगली मिळेल त्यांना. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. खरं तर चांगलं वक्तव्य या ठिकाणी केलं. असेच सामने, असेच मोठे सामने व्हावेत हीच अपेक्षा त्या सर्व खेळाडूंकडून असते आणि तसेच सामने आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आणलं ते म्हणजे जय गणेश क्रिकेट संघ विराणी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आपल्या समवेत जोडले जातील पेन तालुक्याचा आणि पेन पूर्व विभागाचा बुलंद आवाज वामनजी दरोडा सरांकडे. थँक्यू सुभाष मात्र सर. तुला मैदानाच्या दिशेने जाऊन एक बिग मॅच आपण पाहतोय. विहार ठाकरवाडी खोपोली दरम्यान वडाची वाडी. टोटल धावसंख्या 5 झाले स्कोर कार्डवर.
55 धावा 56 धावा बनवायच्या आहेत. वडाची टीमला ऑनसाइड चेंडू खेळून काढला. एक सिंगल आणि सिंगल मात्र एक धाव संख्येने अंतर कमी केलं. एक धाव वाढली. टोटल 6. अजूनही 50 धावा बनवाव्या लागतील. 6 धावाला 56 टोटल करायच्या. वडाची टीमला मळतीट मारावे लागतील. एका बाजूला अनंत, दुसऱ्या बाजूला सतीश, अनिल आणि सतीश ही जोडसाकड मैदानामध्ये पाहतोय आपण. तर गोलंदाज अक्षय. सतीश स्ट्राईक वरती आहे. काय घडलं? नव्या लँड मध्ये चेंडू डाऊन होतोय. एक सिंगल आणि सिंगल मात्र धावसंख्या होते स्कोर कार्ड वर 7. षटक क्रमांक 1 मार्गस्थ लागला जातोय. 7चा आकडा आला. 49 धावा 18 चेंडू. 18 चेंडू मध्ये 49 धावा गोळा करावे लागतो वडाची टीमला. गोलंदाज ट्रॅकवर कुमार. ह्या खेळाडूची मी बरीचशी चर्चा केली, कारण मित्रांनो जसं अजय भस्मा एक बायकर मॅन आहे, तसा कुमार सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. फार मोठे नाव आहे कुमारचं. परंतु बघूया काय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. कुमार या खेळाडूला गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. विहार ठाकरवाडी कोपोली टीमचा, तर वडाचीवाडी टीमचा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. सतीला एखादा मोठा फटका मारावा लागेल. अनिलला सुद्धा एखादा फटका दमखम दाखवावी लागेल, कारण जर का विजयाच्या दिशेने घोडदौड करायच्या, विजयाच्या दिशेने जर का वाटचाल करायच्या, तर एखादा मोठा फटका येणं वडाचीवाडी टीमसाठी फार महत्वाचं असणार आहे. कारण टीम थोडी अडचणीमध्ये आहे. 18 चेंडू आणि 49 धावाचं समीकरण सोडवायचं आहे मित्रांनो. कुमार गोंद ट्रॅकवर राऊंड विकेट मारा. राईट आर्म राऊंड. ओ सरळ पायावर चेंडू मारला होता. सटक क्यूआरचा वापर केला होता. ब्रह्मास्त्र फेकला होता. ब्लॉकचा चेंडू पाहायला मिळाला. जडमध्ये चेंडू फेकला होता गोलंदाज कुमार यानं. पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय कुमार. पंचांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड विकेट मारा युट्यूब कॅमेऱ्यांकडून. ओ उपरी हिस्सा लागलाय. फलंदाज बाद होणार. फलंदाज बाद झाला सतीश. बॅक टू डगआउट. डेंजर. येस थँक्यू डीजे. गणेश डेकोरेटर कणे, काय सुंदर 4 दिवस जवळजवळ आम्हाला चांगलं सहकार्य मिळाले. कणे डेकोरेटर जे आमचे प्रोप्रायटर आहेत ना, ओ क्रॉस द लाईन पुढे खेळण्याचा प्रयत्न केला होता. डान्सिंग डाऊन टू विकेट, परंतु समोर कुमार नावाचा गोलंदाज आहे. त्याने बरेचशा मैदान आपल्या नावावर केलेत. असा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर आहे. फलंदाजी मार्कवर फलंदाज झाला किशोर. ओ सुर्राय गुडलँड पॉइंटला उसळी घेऊन निघून चाललाय किपरच्या जस्ताण्यामध्ये. गोळीच्या वेगानं झापूक चेंडू निघून चाललाय. डॉट चेंडू येतोय आणि या डॉट चेंडूने मात्र दडपण येतोय ते वडाची टीमवर. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय कुमार. राईट आर्म राऊंड विकेट. ओ काय सुंदर गोलंदाजी आहे. काय तिखट मारा करतोय कुमार. चेंडूला सहजरित्या फेकला जातोय मैदानामध्ये. स्विन करतो चेंडूला. व्हेरिएशन आहे. काय स्विन करतोय विथ द टर्न. क्या बात है कुमार दादा, बहुत ही बढ़िया, लाजवाब गोलंदाजी. आपकी जितनी हम लोग तारीफ करें ना उतनी कम है कुमार भाया. ओहो चेंडूला ऑफ साइडला खेळून काढलाय. वडी फ्लॉंग आपला एक सिंगल आणि सिंगल टोटल धावसंख्या होते स्कोर कार्डवर. एक बात फक्त नाजूक स्थिती पाहतोय. 8. 56चा पाठलाग. 8चा आकडा. बॅकफुटवर मध्ये टीम येताना पाहायला मिळते. 2 षटकाचा वाज विकेट समाप्त झाला. 12 चेंडू बॅलन्स आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवाव्या लागतील मित्रांनो. 48 12 चेंडू 48. बॉलर नेम दीपक. दिया चलना चाहिए, दिया बुझना नहीं चाहिए दीपक दादा बाबा. अगली गेंद और डांसिंग डाउन टू विकेट.
फनफुट के ऊपर आए थे जरूर, विदाउट फुटवर्क का वापर किया था, लेकिन उतना अच्छा फुटवर्क नजर नहीं आया किशोर का। लेकिन किशोर दादा गेंदे बचे 11 और 11 गेंदे बचे 48। बहुत बड़ा लंबा स्कोर हमें नजर आ रहा है, क्योंकि इस लंबे स्कोर के ऊपर जाना चाहोगे तो गाड़ी के एक्सीलेटर के ऊपर ताव देना पड़ेगा आपको। और ताव तो दिया है, फील्डर मौजूद, फील्डर आगे आया था, लेकिन इस गेंद को रोका। सिंगल से ज्यादा नुकसान कोई नहीं होगा, कुछ नहीं होगा विहार ठाकुरवाड़ी खोपड़ी टीम का, क्योंकि तगड़ा बड़ा स्कोर आपके आंखों के सामने नजर आ रहा है। अगली गेंद दीपक की, ऑल ऑन द कारपेट के माध्यम से दो खिलाड़ियों के बीच में दरार थी, उसको चिरने की कोशिश जरूर की थी, लेकिन सिंगल से दादा स्ट्राइक रोटेट होगी, मगर काम नहीं चलेगा आपका, स्कोर नहीं बढ़ेगा। सिंगल से 1 रन से अंतर कम हो जाएगा, और 1 रन से अंतर कम होके कोई मतलब नहीं रहेगा। लेकिन विकेट, यस विकेट जाएगा बैक टू डग आउट किशोर डीजे। चुकी है बिल्कुल, वापसी हो चुकी है विहारवाड़ी ठाकुरवाड़ी टीम की खोपोली। और ये देखिए आलिया पावली मागारी पाटोल जिस रास्ते से आए थे जनाब, उसी रास्ते से निकल जाइए। और एक विकेट डीजे। नो बैटर प्रमोद हो, अनिल हो, लेकिन ना ज्यादा बड़ी बल्लेबाजी नजर नहीं आती, बड़े महसीड नजर नहीं आते। टीम फंस चुकी है वड़ाचवाड़ी टीम, क्योंकि अब रन सिर्फ स्कोर कार्ड के ऊपर 10 का आंकड़ा आ चुका है। 55 का पीछा अभी तक 46 चाहिए, 56 का पीछा 46 चाहिए। खड़े खेलने की कोशिश की थी, 3 ओवर का खेल खत्म, आने वाली 6 गेंदें और लगभग चाहिए 46। 6 गेंदों में 46 चाहिए, 46। अब कहीं ना इस मैच की फॉर्मेलिटी बची है, लगभग मुकाबला धीरे धीरे करवटे बदल कर निकल चुका है विहार ठाकुरवाड़ी खोपड़ी टीम के झोले में, क्योंकि अब यह बड़ा विजय प्राप्त हो सकता है। विहार ठाकुरवाड़ी खोपोली टीम, वड़ाचवाड़ी बनाम विहार ठाकुरवाड़ी खोपोली, इनके बीच में मुकाबला। लेकिन इसके बाद सेकंड राउंड का पहला मुकाबला, 2 ओवर का मुकाबला खेला जाएगा दोस्तों। अब ये मुकाबला होगा ना, ये क्रिकेट नहीं, ये कहीं ना कहीं दादा एक एक गेंद आपके लिए बहुत बड़ा कुछ सिखा के जाएगी। एक गेंद डॉट दबाव, छक्का, गेंदबाज के ऊपर दबाव, क्योंकि दौर में ज्यादा से ज्यादा क्रिकेट नहीं जुगाड़ चलता है। गेंदबाज लक्ष्मण फुलान गेंद थी, लेकिन ये क्लीन बॉल, यस विकेट को किया सैक्रिफाइस, क्योंकि क्या करे तो क्या करे, टीम बड़ी मुश्किल में है जरूर वड़ाचवाड़ी टीम। देते डीजे के लिए मौका, ये ठोक मिस कॉल में कुछ नहीं होता है, आपको रेंज में रहना चाहिए।
वरना मिस कॉल में आजकल कुछ नहीं होता है, बैलेंस दूसरे की तरफ अवेलेबल नहीं होता। ये देखिए वार वार मिस गेंदे कर रहा है बल्लेबाज। तभी मैंने कहा था ना मिस कॉल में कुछ नहीं होगा, मिस कॉल मध्ये काही होणार नाही आहे। लक्ष्मण पुन्हा गोलंदाजी ट्रैकवर फिर से तैयार, गेंदबाज लक्ष्मण की अगली गेंद। लगभग मुकाबला ना सभी समर्थ लाइव इवेंट के माध्यम से दर्शक देख रहे होंगे, जो हमारी विहार ठाकुरवाड़ी टीम हो या वड़ाचौड़ी टीम के जितने भी ये लाइव मुकाबला देख रहे होंगे ना, वो समझ गए होंगे कि मुकाबला जीत के दहलीज तक कौन सी टीम आ रही है। अभी तक सिर्फ रन बन चुके हैं 12 और 56 चाहिए वड़ाचौड़ी टीम के लिए। आखिरी ओवर चल रहा है, आखिरी ओवर की कुछ गेंदें बची है ऑन साइड के एरिया में। और देखिए ये बड़ी जीत हासिल की विहार ठाकुरवाड़ी खोपोली टीम ने। बहुत बड़ा ये मुकाबला बहुत बड़ा फर्क से मुकाबला जीता विहार ठाकुरवाड़ी खोपोली टीम ने। मैन ऑफ द मैच का ट्रॉफी का हकदार यस कुमार, मैन ऑफ द मैच के ट्रॉफी के हकदार कुमार। 16 रन बनाए और गेंदबाजी मार्ग पर ऊपर गेंदबाजी करते समय 1 विकेट प्राप्त किया, जो बन चुके हैं मैन ऑफ द मैच के ट्रॉफी के हकदार कुमार। मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देण्याकरता मी आमंत्रित करतोय खरेदी विक्री संघाचे संचालक आदिवासी ठाकूर समाज पेन तालुका खजिनदार